मित्रांनो, अखेर तो क्षण आला आहे ज्याची गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर वाट पाहिली जात होती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण प्रश्न असा आहे, हा फक्त एका मंत्र्याचा राजीनामा आहे की विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय? गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर सीजेपी आणि हजारो विद्यार्थी आंदोलन करत होते. त्यांची मुख्य मागणी एकच होती: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. सरकारसोबत अनेक फेऱ्यांच्या चर्चा झाल्या, पण आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं: राजीनाम्याशिवाय आंदोलन संपणार नाही. आणि आज अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून पत्रही लिहिलं. त्यामध्ये त्यांनी देशाच्या युवकांच्या अपेक्षांचा आदर असल्याचं सांगितलं आणि जंतर मंतरवरील परिस्थितीचा गैरफायदा कोणी घेऊ नये, तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं म्हटलं आहे. राजीनाम्याची बातमी समोर येताच जंतर मंतरवर जल्लोष सुरू झाला. अनेक आंदोलनकर्त्यांनी हा आपल्या लढ्याचा मोठा टप्पा असल्याचं म्हटलं. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. सीजेपीने स्पष्ट केलं आहे की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही आंदोलन तात्काळ संपणार नाही. त्यांच्याकडून अजून काही मागण्या पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 1. नीट पेपर लीक आणि त्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये आणि नोंदवलेले गुन्हे किंवा कारवाई मागे घ्यावी. 3. 20 जुलैच्या कारवाईबद्दल RAF आणि दिल्ली पोलिसांनी सार्वजनिक माफी मागावी. ही मागणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीने अधिकृतपणे जोडली असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. आता पुढे सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेणार? या आंदोलनामुळे देशातील परीक्षा व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्थेत काही मोठे बदल होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस भारतीय विद्यार्थी आंदोलनाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा म्हणून लक्षात राहणार का? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.